आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ। आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स। तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या। आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल। अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे। तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा। उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री। आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना। नाशिक जिल्ह्यात एससी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आलं। उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध दर्शवत प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलं। समितीचे अध्यक्ष प्रकाश भगरे, कार्याध्यक्ष सनीभाई रोकडे, नियंत्रक डॉक्टर अविनाशजी शिंदे, निमंत्रक अनिलभाई गांगुर्डे आणि महिला अध्यक्ष लक्ष्मीताई ताठे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडलंय। एकनाथ मोरे, डॉक्टर प्रवीण गांगुर्डे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपाध्यक्ष अरुण दोंदे, अविनाश गायकवाड, हनुमंतराव काळे, किशोर गांगुर्डे, पी कुमार धनविजय, प्रसिद्धी प्रमुख डॉक्टर अनिल आठवले, प्रशासन प्रमुख कैलास तेलोरे, IT सेल प्रमुख राहुल जगताप, सचिव कांचनराव जाधव, मुकुंदराव काळे, निफाड तालुका अध्यक्ष सुरेश गांगुर्डे तसेच संघटक शिवाजीराव गायकवाड यांनी आंदोलनात सहभाग घेतला। समितीच्या वतीने सांगण्यात आले की महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरणाची कोणतीही आवश्यकता नाही। उपवर्गीकरणामुळे समाजात अन्याय आणि विभाजन निर्माण होऊ शकते असा आरोपही यावेळी करण्यात आला। तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारनं घाईघाईनं कोणताही निर्णय न घेता सर्वसमावेशक माहिती आणि अनुभवाधारित डेटा संकलित करावा अशी मागणी समितीनं केली आहे। आगामी जनगणनेपूर्वी कोणताही निर्णय घेऊ नये, अन्यथा राज्यभर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। जिल्हा लेवलला मोर्चे काढून राष्ट्रीय चर्मकार महासंघाने निवेदन दिलेले आहे। त्याचप्रमाणे पक्षाच्या सर्व ज्या काही गट आहेत त्यांनी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलेले आहे। सगळ्या मागासवर्गीय समाजाची आंदोलन आहे, कारण हा जो काही मुद्दा आहे हे आमचं मानलं नाही। आमचं मागणं आहे की अनुशेष कमी भरा। आमचा अनुशेष 2,74,000 बाकी आहे, तो अनुशेष भरण्याचे काम तुम्ही करा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला सांगा समिती नेमली तिचा आमचा काही संबंध नाही। आमचं मागासवर्गीयाचं एकही समिती मानत नाही। त्याच्यानंतर ती समिती आम्ही कॅबिनेटला थांबून टाकली। आता त्यांनी मुख्य सचिवांची समिती नेमली। मुख्य सचिवांच्या समितीमध्ये मागासवर्गीय सेक्रेटरी सुद्धा नाही। अशी सगळी परिस्थिती आहे। हा अन्यायकारक निर्णय आहे। मुख्यमंत्र्यांची वेळ मागितलेली आहे, एवढ्या 2-3 दिवसात ती वेळ देणार आहे आणि हे मुद्दे आम्ही कठोरपणे मांडणार आहे। महाराष्ट्रातील दलित नेते त्यांना एकत्र करून आम्ही 10-20 लोकांची परवानगी मागितली की 2-4 दिवसात मिळाल्यानंतर आपण निश्चितपणे जाब विचारल्याशिवाय राहणार। वर्गीकरण समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम्ही निदर्शने करून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलेलं आहे का जर हे उपवर्गीकरण जर कुठे थांबलं नाही तर आम्ही 58 जाती आज आमच्या सोबत आहेत। आज माजी मंत्री बबनरावजी घोलप, चर्मकार समाजाचे नेते त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। आमचे बंधू राहुल भाऊ दिवे हेही सत्ताधारी पक्षातले आज त्यांनी समाजाला पाठिंबा दिलेला आहे। हा एका कुठल्या समाजाचा लढा नाही आहे, प्रश्न नाही आहे। कारण आपण आज बघितलं तर सरकार हे जे काही 2 लोकांमध्ये जे भांडणं लावायचा प्रकार चालू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे। आज जर बघितलं तर मातंग समाज हा आमचा लहाना भाऊ आहे आणि लहाना भाऊ असताना जर याच्यातले काही दलाल जे RSSला जॉईन झाले त्यांनीच हा जो घाट घातलेला आहे का 2 समाजामध्ये कुठेतरी तीड निर्माण होऊ नये, दंगे घडले पाहिजे। हे कुठेतरी सरकारला आमची कळकळीची विनंती आहे का तुम्ही लवकरात लवकर हे बंदर समाजाची जी कमिटी केलेली आहे ही बरखास्त करा आणि समाजामध्ये भांडणं लावायचं, तीड निर्माण करायचं हे कुठेतरी थांबवा, नाहीतर सर्व धर्म समभाव, सर्व धर्माचे लोक 58 जाती रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। एवढंच तुम्हाला या निदर्शनामध्ये तुम्हाला आव्हान करतो आणि इथेच थांबतो। जय भीम, जय संविधान। SC आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी
निवेदन दिलं. समितीला चर्मकार संघाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. आमचं असं म्हणणं आहे जो बदर समितीचा अहवाल आहे तो शासनानं तात्काळ रद्द करावा. त्याचबरोबर आमच्या आरक्षणाला धक्का लावू नये. आमच्या आरक्षणाला जर धक्का लावला तर प्रचंड महाराष्ट्रामध्ये जनआक्रोश झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर आम्ही मातंगांना लहान भाऊ समजतो. त्यांनी कुठल्याही घाणेरड्या पोस्ट मोबाईलवर टाकू नये. जर मोबाईलवर जे लोक टाकतील त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे भीमसैनिक त्याच पद्धतीनं भीमटोला पद्धतीनं उत्तर देतील. याची नोंद सर्वांनी घ्यावी. गव्हर्नमेंटला आमचं असं म्हणणं आहे आमच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे आमचे खरे समाज बांधव जे बौद्ध आहेत जे बाबासाहेबांच्या समाजाला मानतात ते सर्व लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यामध्ये चर्मकार संघाचे बबन घोलप यांनी पाठिंबा दिलेला आहे. खाटीक समाजाचे लक्ष्मण मंडाले यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर विविध पक्ष संघटनांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते आयुष्यमान भिवानंद आप्पा काळे, राहुल भाऊ दिवे, त्याचबरोबर सनीभाई रोकडे जिल्हा अध्यक्ष यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. सामाजिक कार्यकर्ते आमच्या समितीचे सदस्य आहेत. त्याचबरोबर अर्जुन नाना पगारे यांची जिल्हा सरचिटणीस म्हणून या समितीच्या मध्ये आम्ही निवड केलेली आहे. तमाम कार्यकर्ते पदाधिकारी कैलास तेलोरेजी, त्याचबरोबर सुरेश गांगुर्डे, डॉक्टर प्रवीण गांगुर्डे, माजी न्यायाधीश अनिलजी वैद्य साहेब, लक्ष्मीताई ताठे, सनीभाई रोकडे, अनिलभाई गांगुर्डे, आमचे विक्रांत गांगुर्डे, प्रशांत गांगुर्डे, हे सर्वांनी मिळून हे अरुणा आहेर महिला आघाडीच्या, त्याचबरोबर चर्मकार संघाचे रमेश पात्रे या सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. आणि या संदर्भात लवकरात गेल्या चळवळीच्या सर्व नेत्यांनी आज जो काही रस्त्यावर उतरलेले आहे हे राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला याचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि म्हणून मी सुद्धा या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत. आरक्षणाला जर धक्का जरी लागला तर आपण जर बघितलं असेल का या हजारो लोक या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत. आणि त्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर हा संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जे उपकेंद्र वर्गीकरणाच्या विरोधात जे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना आम्ही ठणकावून सांगण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहोत. आणि